बाहेरून अगदी खुसखुशीत आणि आतून छान मस्त चटपटीत आणि टेस्टी असं बटाट्याचं स्टफिंग केलेला हा मिनी समोसा आपण याला म्हणू शकतो. जे आज आपण आप्पे पात्रामध्ये अगदी साधारण 4 ते 5 चमचे तेलामध्ये छान बनवणार आहोत. आता समोसा म्हटलं की तो अगदी आपल्याला डीप फ्राय करावा लागतो. पण आज आपण अगदी कमीत कमी तेलामध्ये आप्पे पात्रामध्ये हा छान मस्त असा मिनी समोसा बनवणार आहोत. टोमॅटो केचपसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत हा चवीला अगदी भन्नाट लागतो. चला तर मग वेळ न वाया घालवता कसा बनवायचा ते लगेच पाहूयात. तर सर्वात अगोदर एका ताटामध्ये इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण हेल्दी समोसा बनवतोय त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्ही हवं तर मैदासुद्धा वापरू शकता. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी बरोबर पाव वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. 1 चमचा ओवा आणि त्यानंतर अगदी थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे. संपूर्ण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर अगदी छान खुसखुशीत असं बनावं यासाठी आपल्याला साधारण 3 चमचे यामध्ये तूप घालायचं आहे. तर तूप इथे मी हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. ते यामध्ये घातलेलं आहे. खूप जास्त कडकडीत असं तूप गरम करण्याची अजिबात गरज नाही. सर्व तूप आता पिठाला अगदी व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. म्हणजे समोसाचं वरचं जे आवरण आहे ते अगदी छान मस्त खुसखुशीत असं बनवून तयार होईल. तर तूप अगदी छान व्यवस्थित लावून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एक. आता बरेच जण म्हणतील समोसा असा थोडी असतो आकाराला, समोसा तर वेगळा असतो आणि तुम्ही हे गोल बनवलेलं आहे. पण आज आपण अगदी डीप फ्राय न करता आप्पे पात्रामध्ये हे बनवणार आहोत. त्यासाठी मी याला अगदी मिनी समोसा असं नाव दिलेलं आहे. सध्या मुलांना सुट्ट्या चालू आहे आणि अशा वेळेस बऱ्याच वेळेस मुलांना काहीतरी चटपटीत असं खावंसं वाटतं. तर अशा वेळेस तुम्ही हा मिनी समोसा त्यांना नक्कीच बनवून देऊ शकता. ते सुद्धा न तळता अगदी छान खुसखुशीत तयार होतो. तर कणिकसुद्धा भिजवून झालेली आहे. आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. त्यानंतर एका खलबत्त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहेत. आता हे आपल्याला थोडंसं कुटून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा धनेसुद्धा घालायचे आहेत. ते मी इथे विसरलेली आहे. पण तुम्ही धनेसुद्धा अगदी आवर्जून यामध्ये घालायचे आहेत. अगदी जाडसरच आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे बटाट्याचं स्टफिंग यामध्ये घालणार आहोत, त्यामध्ये हे खाताना दाताखाली आलं की अगदी याची चव छान लागते. तर अशा पद्धतीने थोडंसं जाडसर मी हे जिरं आणि बडीशेप कुटून घेतलेले आहे. तुम्ही धनेसुद्धा यामध्ये घालायचे आहेत. मी विसरलेले आहे म्हणून पुन्हा सांगते. आता स्टफिंग बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि बडीशेप यामध्ये घातलेले आहेत. ते परतवून घेऊयात. त्यानंतर थोडंसं हिरवी मिरची आणि अद्रक ते देखील कुटून घेतलेलं आहे. ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता. हिरवी मिरची छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे, जेणेकरून तिचा कच्चेपणा दूर होईल. त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये हिंग घालायचं आहे आणि थोडीशी यामध्ये मी हळद घातलेली आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि साधारण मीडियम साईजचे 3 बटाटे इथे मी उकडून अशा पद्धतीने थोडेसे बारीक मॅश करून घेतलेले आहेत. ते सर्व यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. तर आता हे बटाट्याचं सारण बनवताना इथे मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा इथे वापरू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे जे हवे असतील ते मसालेसुद्धा ॲड करू शकता. तर वरून तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा ॲड केली तरीसुद्धा चालेल. त्यामुळे सुद्धा एक छान असा चटपटीत फ्लेवर येतो. थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त आपण 1 ते 2 मिनिटांसाठी याला छान असं परतवून घेणार आहोत. खूप जास्त परतण्याची सुद्धा गरज नाही आहे. आता हे बटाट्याचं सारण बनवताना यामध्ये मी अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे. पण तुम्ही यामध्ये गरम मसाला, चाट मसाला किंवा तुम्हाला आवडत असेल तर आमचूर पावडर हे सर्व घालू शकता. म्हणजे अजून छान चटपटीत असे हे सारण बनवून तयार होईल. सारण आता आपण गार करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत इथे आपली कणिकसुद्धा अगदी छान व्यवस्थित अशी भिजलेली आहे. आपण कणकेमध्ये थोडासा रवा वापरलेला आहे. त्यामुळे अगदी 15 मिनिटांसाठी का असेना आपल्याला ही कणिक भिजत ठेवायची आहे. जेणेकरून यामध्ये जो रवा आहे तो अगदी छान व्यवस्थित असा भिजला जातो. पुन्हा कणिक एकदा व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे. आता त्यानंतर याचे आपल्याला पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर अगदी लिंबा एवढे मी या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहेत. आप्पे पात्रामध्ये आपले जे मोल्ड असतात त्या मोल्डमध्ये बसेल इतपत आपल्याला हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कारण यामध्ये आपण अजून स्टफिंगसुद्धा भरणार आहोत त्याप्रमाणे. तर हे पहा अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे मी ह्या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे. तर घेतलेल्या सर्व पिठाचे इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आपलं जे बटाट्याचं सारण होतं ते सुद्धा अगदी छान असं गार झालेलं आहे. त्याचेसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला ह्या पिठामध्ये ते अगदी छान व्यवस्थित असं स्टफिंग करता येईल. तर हे पहा अशा पद्धतीने त्याचेसुद्धा ह्या पिठापेक्षा थोडे छोट्या साईजमध्ये मी हे गोळे करून घेते. तर हे पहा अशा पद्धतीने बटाट्याचं स्टफिंग पूर्ण थंड झालं की त्याचेसुद्धा इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहे. अगदी प्रमाणात बनवून घेतलेले आहे.
आता आपल्याला ह्या कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने आपल्याला याची वाटी तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हाताने आपल्याला अजिबात पोळपाटावर वगैरे लाटून घ्यायचं नाही, अगदी हातानेच आपल्याला याची गोल गोल वाटी तयार करून घ्यायची आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। आणि त्यानंतर आता आपल्याला हे बटाट्याचं स्टफिंग यामध्ये भरायचं आहे आणि पुन्हा याला अगदी व्यवस्थित असं बंद करायचं आहे। आपण अगदी मोदक भरतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। तर अशा पद्धतीने स्टफिंग आतमध्ये भरल्यानंतर थोडंसं बोटाने मध्ये प्रेस करून घ्यायचं आहे आणि कणकेचं जे आहे साईडचं पीठ ते हलक्या हाताने आपल्याला वरती दाबून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व साईडने आपण हे अगदी व्यवस्थित असं पॅक करून घेणार आहोत आणि जी वरची साईड आहे थोडंसं पीठ आलेलं आहे ते तिथेच आपल्याला थोडंसं हलक्या हाताने दाबून द्यायचं आहे। तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहेत छोटे छोटे मिनी समोसे। तर अगदी एक इथे आपला बनवून तयार झालेला आहे। अजून एक मी तुम्हाला इथे बनवून दाखवते। तर दुसरासुद्धा पिठाचा गोळा इथे मी घेतलेला आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला याला छान अशी एक याची वाटी तयार करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचं स्टफिंग भरायचं आहे आणि साईडने आपल्याला हे पीठ असं सरकवत याला छान असं पॅक करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने जे पीठ येतं ते हलक्या हाताने तिथेच आपल्याला दाबून द्यायचं आहे। जर एक्स्ट्रा पीठ येत असेल तर ते तुम्ही इथे काढून घेऊ शकता। तर हे पाच सर्व पिठाचे असेच आपण अगदी मिनी समोसे इथे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता साधारण 12 ते 13 इथे मिनी समोसे बनवून तयार झालेले आहेत घेतलेल्या प्रमाणामध्ये। आता आपण लगेच हे शालो फ्राय करायला घेणार आहोत। त्यासाठी इथे गॅसवर मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। प्रत्येक मोल्डमध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं यामध्ये तेल घालायचं आहे। खूप जास्त तेल यामध्ये घालायचं नाही, अगदी थोडं थोडं तेल यामध्ये इथे मी घातलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला सर्व पिठाचे गोळे यामध्ये ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला साधारण 10 मिनिटांसाठी तरी एक साईडने छान असं आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। झाकण ठेवते आणि भाजून घेऊयात। तर अगदी मंद आचेवर साधारण 15 मिनिटं इथे झालेली आहेत आणि अगदी एक साईड व्यवस्थित अशी आपली भाजून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता सर्व आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि पुन्हा वरून मी अगदी थोडंसं यावर तेल सोडून घेते, म्हणजे खालच्या साईडने सुद्धा ते अगदी छान खुसखुशीत असे भाजल्या जातील। जे साईडचे आहे ते अगदी थोडे कमी भाजल्या गेलेले आहेत, त्यामुळे आपण पुन्हा याला अगदी व्यवस्थित आलटून पालटून दोन्ही साईडने अगदी छान खुसखुशीत होईपर्यंत याला भाजून घेणार आहोत। तर वरून थोडंसं तेल सोडलेलं आहे, पुन्हा याला एक साईड भाजून घ्यायची आहे आपल्याला। तर दोन्ही साईडने अगदी छान खुसखुशीत होईपर्यंत भाजण्यासाठी इथे साधारण मला 20 ते 25 मिनिटं लागलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त खुसखुशीत असे हे आप्पे पात्रामध्ये भाजले जातात। आता एक तुम्हाला इथे मी तोडून दाखवते, तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कलर देखील सुरेख आलेला आहे आणि तेवढेच ते खुसखुशीत बनवून तयार होतात। तुम्ही आवाज ऐकू शकता इथे, हे पहा। एक मी तुम्हाला इथे तोडून दाखवते, आतून छान मस्त चटपटीत आणि टेस्टी असं बटाट्याचं स्टफिंग असलेला आणि बाहेरून अगदी छान खुसखुशीत असा मिनी समोसा इथे आपला बनवून तयार झालेला आहे। अगदी ग्रीन चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत तुम्ही याला खाऊ शकता। चवीला अगदी भन्नाट लागतो आणि लहान मुलांना तर अगदी नक्कीच आवडणार। तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ही रेसिपी घरी ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।